विषय जीवशास्त्र. घटक पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान. उपघटक मूल पेशी. तर आज आपण जीवशास्त्र हा विषय शिकणार आहोत. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 यामधील घटक पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान आणि उपघटक मूल पेशी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेशी म्हणजे काय हे माहीत असेलच. तर ह्या पेशींची रचना, पेशींची प्रकार व पेशींमध्ये असलेले अंगके यांचा अभ्यास म्हणजे काय? पेशी विज्ञान. पेशी विज्ञान म्हणजे काय की पेशींचे प्रकार, पेशींची रचना आणि पेशींमध्ये असलेले अंगके यांचा अभ्यास करणे म्हणजे पेशी विज्ञान. तर ह्या पेशी विज्ञानाला पेशी विज्ञान हे एक जीवशास्त्राची एक शाखा आहे. पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्यामध्ये क्रांतिकारक बदल झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या भारतामध्ये पुणे आणि बंगळूर येथे पेशीवरती खूप मोठे संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. तर पुणे येथे राष्ट्रीय पेशी संस्था नावाची संस्था आहे, पेशी संशोधन नावाची संस्था आहे. तर बंगळूर येथे इन्स्ट्रीम नावाची संस्था आहे आणि ह्या संस्था खूप मोलाचे काम करत आहेत. तर आज आपण मूल पेशी ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर मूल पेशी म्हणजे काय? म्हणजे स्टेम सेल्स. मूल पेशींना मातृपेशी असंही म्हणतात. तर ह्या मूल पेशी म्हणजे काय? तर बहुपेशीय सजीवाच्या शरीरामध्ये ह्या विशेष अशा पेशी असतात. बहुपेशीय सजीव म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही, आपण, मानवी शरीरामध्ये ह्या मूल पेशींना विशेष अशा ह्या पेशी आहेत. समजलं मूल पेशी म्हणजे काय? मूल पेशी म्हणजे मानवी शरीरामध्ये ह्या विशेष अशा पेशी आहे आणि ह्या पेशी इतर अनेक पेशींना जन्म देत असतात, म्हणून यांना मूल पेशी असं म्हणतात. म्हणजेच काय? मातृपेशी. ह्या पेशी इतर अनेक पेशींना जन्म देत असतात. तर तुम्हाला एक आठवतच असेल, लहानपणापासून आतापर्यंत तुम्हाला जखम झालीच असेल कशा ना कशा कारणामुळे. तर ती जखम का भरून येते हे तुम्हाला माहित आहे का? ती जखम, आपल्याला एखादी जखम झाल्यानंतर ती जखम कशी काय भरते हे तुम्हाला माहिती आहे? तर ही जखम भरण्यामध्ये मूल पेशींचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजेच काय? ती जखम भरून ह्या मूल पेशींमुळे येत असते. समजलं? तर आतापर्यंत तुम्ही वनस्पतींच्या मूल पेशींचा अभ्यास केला असेल. आज आपण इथे प्राणीमधील म्हणजेच मानवी शरीरातील मूल पेशींचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या मूल पेशी 200 प्रकारच्या ह्या मूल पेशी असतात. मानवी शरीरामध्ये ह्या 200 प्रकारच्या मूल पेशी असतात. तर ह्या मूल पेशी कशा तयार होतात? काही आयडिया तुम्हाला? ह्या मूल पेशी कशा तयार होतात? तर ह्या मूलपेशी स्त्री युग्मक व पुयुग्मक
यांचं मिलन झाल्यानंतर जे युग्मनज तयार होते म्हणजेच काय, युग्मनज तयार होते म्हणजे त्या युग्मनजापासून जो सजीव तयार होतो त्यामध्ये त्या युग्मनजामध्ये मूलपेशी असतात. मूलपेशी कशा तयार होतात, ज्या स्त्री युग्मज व पुयुग्मजापासून जे युग्मनज तयार होते त्या युग्मनाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे तो तयार होत असतानाचा जो एक पेशीचा गोळा असतो म्हणजेच तो एक मूलपेशी असतात. त्या समजलं, पेशीचा गोळा असतो, त्या गोळ्यामध्ये एकसारख्याच पेशी असतात, त्या असतात मूलपेशी. आणि ह्या मूलपेशी काय करतात, ह्या मूलपेशी शरीरातील अनेक प्रकारच्या पेशींना जन्म देत असतात. ह्या मूलपेशी शरीरातील अनेक पेशींची ऊतींची निर्मिती करत असतात व अनेक कामे करत असतात. म्हणून त्याला मूलपेशींचे विभेदन असे म्हणतात. का म्हणतात विभेदन त्यांना, कारण ह्या मूलपेशी शरीरातील इतर अनेक पेशी व ऊतींची निर्मिती करत असतात व अनेक कामे करत असतात, त्यामुळे त्यांना मूलपेशींचे विभेदन असे म्हणतात. आणि एकदा जर ह्या ऊती तयार झाल्या तर त्या जास्तीत जास्त फार तर स्वतःसारख्या पेशी निर्मिती करतात आणि त्या शरीरामध्ये ही सर्व प्रक्रिया इतर भागामध्ये तशीच्या तशी असते आणि काही भागामध्ये मूलपेशी ह्या खूप काळ असतात, म्हणजे खूप काळापर्यंत मूलपेशी असतात. उदाहरणार्थ आईचा गर्भ ज्या नाळेद्वारे जोडलेला असतो त्या नाळेमध्ये सुद्धा मूलपेशी असतात. आजकाल नाळेमधून सुद्धा ते रक्त घेऊन जतन करण्याची पद्धत आहे, पण ते मूलपेशी जतन करून ठेवले जातात. कारण की मूलपेशी जतन ठेवल्या की आपल्याला हवा तो अवयव त्या पेशींमधून बनवता येतो. त्या मूलपेशींपासून अनेक प्रकारच्या पेशी बनतात आणि त्या पेशींपासून म्हणजे अनेक प्रकारच्या अवयवांच्या पेशी बनत असतात. आपल्याला हवा तो अवयव आपण बनवू शकतो, म्हणून मूलपेशींचे जतन केले जाते. तर आणि ह्या झाल्या जन्मतः झालेल्या बाळाच्या नाळेमध्ये सुद्धा मूलपेशी असतात आणि आपल्यासारख्या पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात सुद्धा मूलपेशी असतात. तर त्या कुठे कुठे असतात, रक्तामध्ये असतात, अस्थिमज्जामध्ये असतात आणि मेदऊतीमध्ये असतात. कुठे कुठे असतात, रक्तामध्ये असतात, अस्थिमज्जामध्ये असतात आणि मेदऊतीमध्ये सुद्धा मूलपेशी आपल्याला प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये आढळतात. तर आता या मूलपेशींचे जतन सुद्धा केले जाते. मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मूलपेशींचे जतन केले जाते, त्याचे पुढे उपयोग पण सांगते मी तुम्हाला. तर मूलपेशींचे जतन कसे केले जाते, तर नाळेतील रक्त घेतलं जातं किंवा नाळेतील रक्त म्हणा किंवा आपल्या शरीरातील रक्त किंवा अस्थिमज्जा यांचे खूप काळजीपूर्वक नमुना गोळा करून तो वेगवेगळ्या कुप्यांमध्ये ठेवला जातो आणि त्या कुप्या म्हणजे अशा कुप्या असतात त्यांच्यामध्ये ठेवल्या जातात आणि त्या कुप्या -135 डिग्री सेल्सिअस पासून ते -190 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये त्या ठेवल्या जातात. त्या द्रवरूप नायट्रोजनच्या स्वरूपात ठेवल्या जातात. समजलं मूलपेशींचे जतन कसे केले जाते, तर मूलपेशींचे जतन करण्यासाठी नाळेतील रक्त किंवा आपल्या शरीरातील प्रौढ माणसातील रक्त किंवा अस्थिमज्जा यांचे खूप काळजीपूर्वक नमुना गोळा करून तो वेगवेगळ्या कुप्यांमध्ये -135 डिग्री सेल्सिअस ते 190 डिग्री सेल्सिअस पर्यंत द्रवरूप नायट्रोजनच्या स्वरूपात जतन केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का वनस्पतींचे कलम करत असतात. वनस्पतींचे कलम करताना वनस्पतींचे कलम केल्यानंतर एका फांदीपासून दुसरे रोपटे तयार होते, याला आपण काय म्हणतो, वनस्पतीचे कलम म्हणतो. जसं वनस्पतीचे कलम करतात तसंच माणसाच्या शरीरात सुद्धा अवयव प्रत्यारोपण केले जाते. हे माहिती आहे का तुम्हाला.
माणसाच्या शरीरामध्ये अवयव प्रत्यारोपण केले जाते? हो. तर ते आपण आता ते अवयव प्रत्यारोपण कसे केले जाते हे आपण पाहूया. म्हणजे ते अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी काय केलं जातं? तर मूल पेशींचं संशोधन केलं जातं. तुम्हाला क्लोनिंग माहिती आहे का? तर क्लोनिंग नंतर जैवतंत्रज्ञानामध्ये मूल पेशी संशोधन म्हणजे जैवतंत्रज्ञानातील ही खूप क्रांतिकारी घटना आहे. क्लोनिंग नंतरची जैवतंत्रज्ञानामधली क्रांतिकारी घटना म्हणजे कोणती? मूल पेशींचे संशोधन. तर वैद्यकीय शास्त्रामध्ये मूलगामी परिवर्तन घडवून आणण्यासाठी या तंत्रज्ञानामध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मूलगामी परिवर्तन घडवून आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचे खूप मोठे म्हणजे या तंत्रज्ञानाची खूप मोठी क्षमता आहे. म्हणजे या तंत्रज्ञानाची क्षमता ही मूल पेशी तंत्रज्ञानाची क्षमता ही परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. समजलं? तर ह्या मूल पेशींचे 2 प्रकार पडतात. एक आहे भ्रूण मूलपेशी आणि दुसरा आहे वयस्क मूलपेशी. तर ह्या भ्रूण मूलपेशी म्हणजे काय? तर ह्या भ्रूण मूलपेशी कुठे आढळतात? भ्रूणाच्या शरीरामध्ये, भ्रूणाच्या नाळेमध्ये भ्रूण मूलपेशी म्हणजे काय? भ्रूण तयार होत असतानाच्या मूलपेशी, म्हणून त्याला म्हणतात भ्रूण मूलपेशी. आणि वयस्क मूलपेशी म्हणजे काय? वयस्क म्हणजे आपल्यासारख्या मानवी शरीरामध्ये आढळणाऱ्या मूलपेशी म्हणजे वयस्क मूलपेशी. आता भ्रूणपेशी पाहूया आपण. तर भ्रूणपेशी मूलपेशी म्हणजे काय? की भ्रूणाच्या शरीरामध्ये आढळणाऱ्या मूलपेशी. गर्भधारणेच्या नंतर 14 दिवसानंतर शरीरामधील या मूलपेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होत असते. म्हणजे काय? या मूलपेशींचे इतर अनेक पेशींमध्ये रूपांतर होत असते. म्हणजे ह्या मूलपेशी अनेक पेशींचा जन्म होत असतो. या पेशींपासून चेताउती तयार होत असतात, अनेक अवयवांच्या पेशी तयार होत असतात, म्हणून याला भ्रूण मूलपेशी असे म्हणतात. म्हणजे या भ्रूण मूलपेशी इतर अनेक पेशींना जन्म देत असतात, त्यांच्यापासून अनेक अवयव तयार झालेले होत असतात. आणि वयस्क मूलपेशी ह्या कुठे आढळतात? तर वयस्क या मूलपेशी रक्तामध्ये, मानवी शरीराच्या प्रौढ व्यक्तीच्या रक्तामध्ये, अस्थिमज्जामध्ये आणि मेदऊतीमध्ये ह्या वयस्क मूलपेशी आपल्याला आढळतात. तर जर विशेषीकरणाच्या सुरू होण्याच्या आधी या भ्रूण मूलपेशीच्या विशेषीकरण जेव्हा चालू होते 14व्या दिवसानंतर, गर्भधारणेच्या 14व्या दिवसानंतर या मूलपेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होत असते. त्या सुरुवात होण्याच्या आधीच्या ज्या पेशी असतात त्या असतात मूलपेशी म्हणतात त्यांना. मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी घडवून आणण्याची व अनेक प्रकारच्या पेशींना जन्म देण्याची क्षमता या मूलपेशींमध्ये असते. आणि या मूलपेशींना त्याच्यामुळे काय म्हणतात? पालक पेशी असं म्हणतात. या मूलपेशींपासून 220 प्रकारच्या म्हणजेच काय? या भ्रूणपेशी, मूलपेशी ह्या प्राथमिक स्वरूपाच्या पेशी असतात आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असते या पेशींमध्ये, म्हणून या पेशींना पालक पेशी असे म्हणतात. भ्रूण मूलपेशींना पालक पेशी का म्हणतात? कारण की ह्या पेशींना इतर अनेक पेशींचा जन्म देण्याची यांच्यामध्ये क्षमता असते आणि ह्या प्राथमिक स्वरूपाच्या असतात, म्हणून यांना भ्रूण मूलपेशी असं म्हणतात. जर आपण समजा
भ्रूण मूलपेशी 14व्या गर्भधारणेच्या 14व्या दिवसानंतर या भ्रूणपेशींचे विभाजन विशेषीकरण तयार व्हायला लागते. म्हणजे आपण जर गर्भधारणेनंतर 14व्या दिवसांच्या आत किंवा 5व्या-7व्या दिवशीच जर ह्या मूलपेशींचा नमुना जर घेतला आणि तो आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या तापमानामध्ये जर तो स्टोअर करून ठेवला तर आपल्याला हवा तो अवयव आपण मिळवू शकतो. त्या पेशींद्वारे आपण हवा तो अवयव मिळवू शकतो. समजलं? तर मूल पेशींच्या अंगी असलेल्या ह्या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात. तर ह्या मूल पेशींच्या अंगी असलेल्या ह्या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात. तर वयस्कर मूलपेशी म्हणजे काय? वयस्कर व्यक्तीच्या असलेल्या शरीरामध्ये ह्या मूलपेशी असतात. त्या रक्त, अस्थिमज्जा आणि मेदऊती ह्यामधून आपल्याला मिळवतात येतात. तसेच जन्मानंतर आपल्याला मूलपेशी वयस्कर व्यक्तीच्या पण शरीरातून मिळू शकतात आणि जन्म झाल्यानंतर लगेचच नाळेतील रक्तामधून सुद्धा आपल्याला मूलपेशी मिळवता येतात. तर आता ह्या मूलपेशींचे उपयोग काय आहे? आता आपण मूलपेशींचं संशोधन, मूलपेशींचं जतन आणि मूलपेशींचे प्रकार बघितले. तर ह्या मूलपेशींचा उपयोग कुठे होतो आपल्याला? तर ह्या मूलपेशींचा उपयोग आपल्याला पुनर्जीवन उपचारामध्ये होत असतो. पुनर्जीवन उपचार म्हणजे काय? सेल थेरपी. त्याच्यामध्ये एक मूलपेशींचा उपयोग. यामध्ये सेल थेरपी, पुनर्जीवन उपचारामध्ये सेल थेरपीमध्ये मूलपेशींचा कसा उपयोग केला जातो? जर एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा, हृदयविकाराचा झटका आला किंवा अल्झायमर सारखा आजार असला, कंपवात असला, यासारख्या आजारांमध्ये उतींचा निकामी झालेल्या उती निर्माण करण्यासाठी म्हणजे मधुमेह, हृदयविकार झटका, अल्झायमर ह्यासारख्या आजारामध्ये निकामी झालेल्या उतींच्या उती बदलण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग केला जातो. त्याला बोलतात सेल थेरपी. तसेच अल्झायमर, ल्युकेमिया या आजारांमध्ये सुद्धा रक्तपेशी बनवण्यासाठी ह्या मूलपेशींचा उपयोग केला जातो. अजून एक याच्यामध्ये दुसरा उपचार आहे अवयव रोपण. यकृत, किडनी यांसारखे अवयव जर निकामी झाले मूलपेशींचे अवयव घडून, तर हे यांसारखे जर अवयव निकामी झाले तर रक्तपेशींपासून अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आपल्या शरीरामधला यकृत, किडनी ह्यांसारखे जर अवयव निकामी झाले तर ह्या मूलपेशी म्हणजे रक्तपेशींपासून आपल्याला तो अवयव बनवता येतो आणि तो प्रत्यारोपण करता येतो. पण हे कधी शक्य होतं? आजकाल निघालेलं आहे जन्म झाल्यानंतर बाळाच्या लगेचच नाळेमधलं रक्त घेऊन ते वर्षोनवर्षे जतन करून ठेवले जाते. अजूनही त्यांच्या अशा वेगळी आता कशी रक्तपेढी असते तसं त्यांची एक वेगळी रोपण करण्याची पेढी आहे, ज्यामध्ये हे नाळेमधलं रक्त प्रिझर्व करून ठेवलं जातं. कारण त्याचा उपयोग नंतर अवयव रोपणमध्ये सुद्धा होतो आणि सेल थेरपीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येतो. अशा प्रकारे मूलपेशींचा आपण आता अभ्यास केलेला आहे. मूलपेशी म्हणजे काय, मूलपेशींचे प्रकार, मूलपेशींचे जतन कसे करतात, मूलपेशींवरती संशोधन कसे करतात आणि मूलपेशींचा आपल्या जीवनामध्ये उपयोग काय आहे, हे सगळं आपण आता सविस्तरपणे बघितलेलं आहे. तुम्हाला समजलं का मूलपेशी म्हणजे काय? तर आता
विषयावरती रिव्हिजन बघूया. रिकाम्या जागा भरा. टिंबटिंब ह्या मानवी शरीरातील विशेष पेशी आहे. कोणत्या पेशी आहे मानवी शरीरामधील विशेष? मूल पेशी. बरोबर, मूल पेशी या मानवी शरीरामधील विशेष अशा पेशी आहेत. टिंबटिंब ही जैवतंत्रज्ञानाची क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना आहे. जैवतंत्रज्ञानाची क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना कोणती? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मूल पेशी संशोधन ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना आहे. आता मला उत्तर द्या थोडक्यात. मूल पेशींचे प्रकार कोणते? आपण आत्ताच बघितले मूल पेशींचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहे. एक भ्रूण मूलपेशी आणि दुसरं वयस्क मूलपेशी. तर मूलपेशी या किती तापमानामध्ये ठेवल्या जातात? तर मूलपेशी या -135 डिग्री सेल्सिअस ते -190 डिग्री सेल्सिअस मध्ये द्रवरूप नायट्रोजन स्वरूपात ठेवल्या जातात. स्वाध्याय काय आपला? तुम्ही ना येताना टिपा लिहून आणा मूलपेशीवरती. सविस्तर पूर्ण टिप लिहून आणा. जसं मी तुम्हाला आता शिकवलं ना, मूलपेशींचे सगळं जतन, संशोधन, उपयोग हे सर्व मूलपेशींच्या टिपामध्ये लिहून आणा तुम्ही. ठीक आहे? समजलं सर्व? चालेल. थँक्यू.